मक्केत 3 मोठ्या मुस्लिम शक्ती एकत्र, सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान. पाकिस्तानला मोठा संयुक्त संरक्षण करार. 7 ऑगस्ट मक्केत झालेल्या या कराराचं नाव आहे मेको जॉइंट डिफेन्स अग्रीमेंट आणि यातील सर्वात मोठा तरतुदी म्हणजे एका देशावर शस्त्र हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाऊ शकतो आणि म्हणून सोशल मीडियावर याला सुन्नी नॅटो असं म्हटले जाते. पण लक्षात ठेवा, हा अधिकृत नॅटो नाही. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र या कराराची तुलना नॅटोच्या या आर्टिकल 5 मध्ये सामूहिक संरक्षणाशी केलेली आहे. पाकिस्तानकडे मोठी लष्करी आणि अण्वस्त्र क्षमता, तुर्कीकडे वाढती संरक्षण तंत्रज्ञान क्षमता आणि सौदी अरेबियाकडे मोठी आर्थिक व राजनीतिक एकता. त्यामुळे या तिन्ही देशांतील भागीदारी पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील शक्तींशी तुलनात्मक महत्त्वाची मानली जाते. पण हा करार पाकिस्तान विरोधात किंवा इराण विरोधात असल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाही. इराणने या करारामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलेलं आहे. मात्र प्रश्न असा आहे की या तिन्ही देशांच्या या युतीत आणखी देश सहभागी झाले तर पश्चिम आशियात शक्ती तुलन हे आपल्याला बदलेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.